हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली, आमचा चहा वगैरे झाला आहे आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. कारण मला आज पण हॉस्पिटलला डबा द्यायचा आहे आणि आज दुपारून एखाद्या डॉक्टर डिस्चार्ज पण देतील आणि आज बाळाची 5वी पण आहे, म्हणजे 5वा दिवस आहे. तर ते 5वी पूजन पण करायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळे डाऊसला जाणार आहे, म्हणजे अत्यंत ते पुढे जाणार आहे. नंतर मग मी, सुनील, बबलू दादा आणि सायली आम्ही 4 जण सोबत जाणार आहे. तर मग तुम्हाला पण दाखवेल की कसं होतं बाळाचं 5वी पूजन वगैरे. तर चला पटपट आवरून घेऊ. इथं डाळ टाकली शिजायला, इथं भात आहे आणि बटाट्याची चटणी बनवायची आहे. ब्लॉग पाहून आम्ही पण सगळे इमोशनल झालो. हे सुद्धा रडू राहिले. आम्हाला पण ते सगळं बघून रडू येत आहे. इमोशनल झाले म्हणलं आपण पण तिथे थांबलो, आपण बी रडत बसू. त्याच्यापेक्षा थोडं बाजूला जाऊ. मग बबलू गेला, गणू उपाशी. मला माहित होत तुमची तर दादा जवळ जायची हिंमतच नव्हती. मी गेलो नाही, तिथे गेलो असता मी दोघे रडत बसलो असतो. चला मस्त रेडी झाले मी आणि सायली, बबलू दादा मी आता निघणार आहे. आणि हे गेले पुढं गाडी थोडी डेकोरेट करायची होती बाळाला नेण्यासाठी. तर हे पुढं गेले, मग गाडी डेकोरेट करते. मग एवढ्यात गेल्यावर आम्ही त्यांना घेऊ आणि मग जाऊ. आमची ब्लॅक ब्युटी बाळासाठी मस्त रेडी करून ठेवली आहे. कशी डेकोरेट केली आहे बाळाच्या काकांनी. एक नंबर दिसती. आणि आम्ही दोघं चाललोय आता शॉपिंगला. बाळाची थोडीशी शॉपिंग राहिली तर आम्ही दोघं शॉपिंग. बाळाचे कपडे वगैरे ठेवायला बास्केट घेतली आहे आणि त्याला मेडिसिनसाठी असा डब्बा घेतला आहे. बेबीसाठी हे घेतलं आहे आणि कपडे घेतले. हा ना, आपला गणपती पण घरी न्यायचा आहे आता. घरी जायचंय आता. हिथंच नका बोलत बसू. चला दीदी, आवरलं? लईच सामान आहे. घरी जायचंय ना त्याला, म्हणून त्याचं सामान वाढलं ना. घरी चाललंय आता. काकान पप्पा डायरेक्ट 3 महिने. ये चला 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 चलो. हळू हळू. घाबरली होती मम्मीला. घरी जायचं आपल्याला. आता उठेल तो, पण तो माझ्याकडे उघडल उघडल. पुढं पाऊस चालू आहे ना, थोड्याला थांब. हळूच हळूच. बाळाची आई तर नॉर्मल दिसू राहिली एकदम. वाटत पण नाही बाळाची आई आहे. हा, संतूर मम्मी का? झालं की ठेवायचं. लाईक बॉय मम्मी, लाईक बॉय. चल काना काना सोजा जरा झाला. काना उठजा जरा झालाय. मस्त आहे ना डेकोरेशन. ये बसा. अरे बाळाला घ्या रे कोणीतरी. सगळे बसले त्याच्यात, त्याला काही टाकून. बाय बाय.
हां ड्रायव्हरला सांगा हळूहळू या भाऊ. हां चलो आम्ही पण निघतो पुढे जायला. बघा बघा आमचे कोपरगावातले गणपती नाव ठेवते रस्त्याला. पाहून घ्या कोपरगावातले गणपती. बाळाला शॉपिंग करायला आले. पाळणा घ्यायचा आहे. ते बघा इथं लावले अशी पाळणे. बाळाच्या मावशीनं तर सगळं करून ठेवलेलं आहे. अगं बाई हे बघा सगळं डेकोरेशन झालंय. ओ वेलकम बेबी. मस्त डेकोरेशन केलंय. बाळाची पणजी वेट करून राहिली. कधी येईल बाळ कधी येईल बाळ. आलं बेबी. मग ओ बेबी पहिल्यांदाच मामाच्या घरी आला. बघू घे रे. हे गणपती घ्या ना. हे बी गणपती. हा एक गणपती हो नवीन एक गणपती. इथून जायचंय. व्हिडिओज बंद होता. मेन गोष्ट होऊन गेली मग मी व्हिडिओ चालू केला. बरे लवकर देण्यात आलं. पाय मोकळे करताय. इथं ठसे काढायचे त्याचे. गणपती बाप्पा सेकंड नंबरला आहे. एवढंच वर्ष हा रे. गणपतीला कोणी भाव देत नाही. गणपती बाप्पा कॅमेरामॅन राहिला होता दाखवायचा. मस्त डेकोरेशन केलं. क्रेडिट गोज टू मावशी. मस्त आहे. थंबनेल साठी काना निवांत. नाही तुला नाही रडायचं. मामा इतका घाबरतोय त्याला हात लावायला. सगळं केलेल्या डेकोरेशनची व्हॅल्यू आता संपलेली. कारण फोटो सेशन वगैरे झालं, एंट्री झाली, संपलं त्याचं काम आता. एवढ्या मोमेंटसाठी आपण किती टाइम इन्व्हेस्ट करतो.
कोणी भेटानाच हे करायला काय डेकोरेशन काय नाही करायचं उलटा मस्त होतं डेकोरेशन. असं इथून सगळे पावलं वगैरे. इथं बाप्पा पण विराजमान झालेली आहे बाई. बाप्पावर तर कोणी लक्षच दिलं नाही आज. अरे मामा बाप्पाची आरती करते. आम्हाला विठ्ठल आहे, आम्ही जाधव आहे ना, आमच्या घरात बाळ आलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला देवपूजा नाही करता येत असं 12 दिवस. 12 दिवस पुरुष सगळे खुश राहते. काय देव नानायचा ताण. डेकोरेशनचं इतकी सगळी मेहनत, संपलं त्याचं काम. नको जाऊ दे, राहू दे, त्यांना लय वाईट वाटेल पाहून. झालं, संपलं त्याचं काम आता. 2-3 दिवस एवढी मेहनत दिली, 2-3 दिवस ठेवायचं तरी ठेवायचं 2-3 दिवस. मस्त होतं डेकोरेशन, सगळं मी केलेलं होतं. हा मग किती हे सगळं पाळणं सजवलेलं. रजनी, पाळणा कोणी सजवलाय? मला विचारा ना, तिला काय विचारू राहिले, मला विचार. खोटरडी. काका घेते आता गणपतीच्या आरतीसाठी बाळाला. आमच्या घरी गणपती बाप्पा आहे. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी जळते घालताय. मावशीने डेकोरेशन केलं, त्याच्याबद्दल तिला पेढा. तिला सगळं आमच्या घरचं असतं, कपडे वगैरे, तर आम्ही ते पण आणलंय बाळाला. काय म्हणते लई, बास्केट आणली कपडे ठेवायला, अजून बरंच काय काय आणलंय. काल तसं मी दाखवली काय काय शॉपिंग होती, तर तेच सगळं आज आम्ही घेऊन आलोय घरी. हे बघा, ही आता यांची सगळी 5वी पूजण्याची तयारी चालू आहे. इथे हे बेबीचं सगळं सामान आहे घरून आलेलं. दीदींना सगळं खायला लाडू वगैरे ते सामान आहे. खोबरं, खारीक, काजू, बदाम, म्हणजे जे काही लाडूचं सामान असतं ते सगळं आहे त्याच्यात. आणि अजून बाळासाठी पण जे काही काही लागतं याच्यात, कपडे वगैरे. हां, आईचं कॅल्शियम कमी झालेलं असतं, कारण दीदीने सगळंच घेतलेलं असतं. मग आईला 2-3 महिने आराम पण भेटतो आणि सगळं पौष्टिक खायला दिलं जातं. म्हणून हे सगळं 5वीच्या दिवशी आणलं जातं. हे 5वी पूजायला सगळं काही रेडी करून ठेवलं आहे, एवढं सगळं लागतं. इथं नैवेद्य आणि इथे हे सगळं सुंटवड्याचं सामान आणि बाळाचं सामान. तर बाळाचे कपडे, तर बाळाला कपडे घालायचे. मला पॅन्टच लय आवडली म्हणून. तुला ते येतं का? हे बघा, आता दीदी 5वीची ती पूजा आहे ती करणार आहे. आम्ही जेव्हा घ्यायला येणार आहे ना 1-1.5 महिन्यांनी, तेव्हा 7 किलो झाली पाहिजे. आणि बाळाची आई म्हणलं मी 80 होणार आहे. खाऊन एवढं गमेलं बस, एवढं खाऊन घ्यायचं बाळाच्या आई. जेव्हा मी 80 होईल तेव्हा 1.5 महिन्यात 7 किलो होईल. बाई, बाळाच्या पप्पाचा आणि बाळाचा रोमांस काय संपना. पप्पाला असं निघूशी वाटत नाही. 5 दिवस झाले का मग. आणि बाळ असं आहे ना, ते दुसऱ्याकडे राहत नाही पटकन, पप्पाकडे लगेच माझ्याकडे राहतं. माझ्याकडे होतं. ते मला दाजी म्हणाल का कधी.
काका झाल्याबद्दल यांचं अभिनंदन चालू इथं. काका बनने के बाद इनका थोड़ा सा फेलिसिटेशन हो रहा है. ओ पैसे नका. काका झाले हो घ्या. पैसे नाही. घ्यायची धाय पण पुढे नाही मारी गेले. बाळाच्या पप्पांना नाही काही. आपल्या तरी इकडे जमा करावं लागतं. लोक म्हणतात बोलतच नाही. चल का ना. बाय 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 बाय. मामीचा आज चेहरा फ्रेशच झाला. मामी दवाखान्यात होत्या आता एवढं तोंड झालं. आज फ्रेश झाल्या. चला येऊ का. येऊ परत रविवारी. इथं आदियोगीचं डेकोरेशन केलेलं आहे मंडळाने. मागच्या वेळेस इथं राम मंदिराचं डेकोरेशन होतं. मस्त दिसतंय. मंडळाची डेकोरेशन मस्त आहे बाई. एकदम डिसेंट आणि मस्त आहे.